वाशिम जिल्ह्यातील आनंदा आडुळे यांनी आपल्या 2 एकर मुरमाड जमिनीत काश्मीरी ॲपल प्रजातीच्या बोरांची लागवड केली आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग योजनेचा लाभ घेत खरं तर मुरमाड जमिनीत शाश्वत शेतीचा यशस्वी प्रयोग करत या शेतकऱ्याने आर्थिक उन्नतीकडे वाटचाल केली आहे। पाहूयात। जून 2021 मध्ये आनंदा आडुळे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना स्वीकारली। यातून त्यांनी पश्चिम बंगाल येथून काश्मीरी ॲपल प्रजातीच्या बोरांची 800 रोपं आणली आणि आपल्या शेतात फक्त 10 बाय 10 फूट अंतरात त्याची लागवड केली। पहिल्या 2 वर्षात त्यांनी समाधानकारक उत्पादन मिळवत 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलं। यंदा त्यांनी तब्बल 100 क्विंटल उत्पादन घेतलं असून सरासरी 35 रुपये प्रति किलो दराने 3.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलंय। उत्पादन खर्च वगळता त्यांना 2.5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। या वर्षी मी जवळपास 3 लाख रुपयाचा माल विकलेला आहे। त्यापैकी 1 लाख रुपये खर्च जरी धरला तरी 2 लाख रुपये मला शुद्ध नफा आहे। आनंदा आडुळे यांचा मुलगा अरुण आडुळे आणि सून कविता आडुळे शेती लागवड ते विक्रीपर्यंत सर्व कारभार बघतात। एवढंच नाही तर या उपक्रमातून गावातील महिलांनाही रोजगार मिळालाय। या प्रवासात त्यांना मंगरुळपीर कृषी विभागाचे कृषी अधिकारी आणि सहाय्यकांचे प्रमुख तांत्रिक मार्गदर्शन लाभले। माझी इथं 7 एकर शेती आहे आणि शेतामध्ये मी 2 एकर बोर लावलेले आहे। तर बोराचं छान उत्पन्न आलेलं आहे, चांगलं उत्पन्न आलेलं आहे। पण एकंदरीत तुम्ही समाधानी आहात याचं उत्पन्न तुम्हाला भेटलं? समाधानी होता। जमिनीच्या पोताप्रमाणे योग्य पिकांची निवड करून कमी खर्चात अधिक उत्पादन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आव्हानांना सामोरे गेल्यास यश निश्चित मिळतं। हे प्रयोगशील शेतकरी आनंदा आडुळे यांनी दाखवून दिलंय। तर काश्मीरी बोरांचा नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्या अल्प क्षेत्रात करून कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न घेण्याचा आदर्श शेतकरी आनंदा आडुळे यांनी दिलाय। पुऱ्या संशोधनावर आपली शेती फुलवत आहेत। त्यापैकीचे एक आडवळे नावाचे शेतकरी यांनी या ठिकाणी आपला 2 एकर बोर या पिकाचा बगीचा अत्यंत कमी पाण्यात फुलवलेला असून अत्यंत आकर्षक अशी त्यांची फळं आहे आणि बाजारातून त्यांना प्रचंड मागणी आणि चांगलं उत्पादन ते या पिकातून घेत आहेत। चवीला अत्यंत गोड आणि मधाळ असणाऱ्या बोरांचा आकार सफरचंदाप्रमाणे असून वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा आणि शेलू बाजारपेठेत आडुळे यांच्या काश्मीरी बोरांना चांगली मागणी मिळतेय। सोबतच कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळाव्यातही बोरांची विक्रमी विक्री होतीये। अनेक ग्राहक थेट शेतावर येऊन बोरांची खरेदी करतायत। दरम्यान एकेकाळी मुरमाड आणि हलक्या पोताच्या असलेल्या जमिनीतही आनंदा आडुळे यांनी बोर शेतीचा हा अभिनव प्रयोग यशस्वी करून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग सुलभ केलाय। गोपाळ व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।